बारामती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर थेट ज्या माणसाचं नाव उभं राहतं ते नाव अर्थातच शरद पवारांचं. शरद पवारांनंतर अजित पवार, सुप्रिया सुळे अशी दुसऱ्या पिढीतील नेत्यांची नावं समोर येतात. तर तिसऱ्या पिढीतील पॉवरफुल नेत्यांत रोहित पवारांचं नाव घेतलं जातं. आता हे सगळे नेते शरद पवारांच्या मार्गदर्शनात आजपर्यंत काम करत आलेत. पण मध्यंतरी अजितदादांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून एक जोरदार चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली की राष्ट्रवादीत आता नेमकं पॉवरफुल कोण आहे, शरद पवार की अजितदादा. तसंच बारामती मतदारसंघात नेमकी कोणाची ताकद जास्त आहे? चला याच प्रश्नांचं इन डिटेलमध्ये उत्तर शोधूयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. तर लोकसभेचा विचार करता सुप्रिया सुळे या इथून गेल्या 3 टर्म झालं खासदार आहेत आणि अगदी त्याआधी 1991चा काही काळ वगळता तिथपासून 2009 पर्यंत शरद पवार यांनीच बारामतीचा खासदार म्हणून इथली एक हाती सत्ता राखली. आता सुप्रिया सुळेंसोबत शरद पवार देखील राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे पवार घराण्यातील हे दोन्ही बाप आणि लेक खासदार आहेत. त्यामुळे त्या बाबतीत केंद्रात या बापलेक जोडीचं नक्कीच वजन आहे असं म्हणता येईल. आता जसं आपण आता बघितलं की मोजका काळ वगळता शरद पवार यांनी अजितदादांना कधीच दिल्लीचं दर्शन होऊ दिलं नाही. त्यामुळे अजितदादा यांचं केंद्रात फार वजन आहे असं म्हणता येणार नाही. पण सध्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून थेट अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे 2 केंद्र स्तरावरचे नेते अजितदादांशी डील करत असल्यामुळं अजितदादांचं पहिल्यापेक्षा वजन वाढलंय असं चित्र सध्या तरी दिसतंय. पण बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करता इथून सुप्रिया सुळे यांनी 2019ला कांचन कुल तर 2014ला महादेव जानकर यांचा मोठ्या मर्जीने पराभव केला होता. अर्थात या यशात शरद पवार आणि अजितदादा या दोघांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा होता. असो, तर आता बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभांचा विचार करता बारामती, दौंड, भोर, खडकवासला, इंदापूर आणि पुरंदर हे इथले 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. आता क्रमाने बोलायचं झाल्यास बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार हे फुल ऑन 100 प्लेयर आहेत. सातत्यानं ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत तर त्यांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांना तब्बल 1,65,265 मतांनी पराभव केला होता. अजितदादांचा इथला जनसंपर्क, प्रशासनावरची पकड, विकास कामं आणि त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासारखं जोरदार पद असणं यामुळे बारामती विधानसभेवर निर्विवादपणे अजितदादांनी 100 पकड ठेवली आहे. भाजप कित्येक वेळा हा मतदारसंघ जिंकण्याचा प्रयत्न करत आलाय, पण ते कधीच त्यांना शक्य झालेलं नाहीये. पण आता अजितदादा भाजपसोबत गेलेत. अर्थात तरीही शरद पवार इथून अजितदादांविरुद्ध कोणी स्ट्रॉंग कॅन्डिडेट उभा करतील ही ठोस गॅरंटी दिसत नाही. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची काल परवाची राष्ट्रवादीत फूट नसल्याची वक्तव्य बारामती मतदारसंघ सेंट्रलला ठेवूनच केली गेल्याचं म्हटलं जातंय. मागे रोहित पवार यांनीही वेळोवेळी अजितदादांबद्दल सॉफ्ट भूमिका घेतली होती, ज्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाचा विचार करता इथून अजितदादांचं सक्षम नेतृत्व आहे हे स्पष्ट आहे. अर्थात शरद पवार यांचा त्यांना छुपा पाठिंबा आहे की नाही हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे दौंड. भाजपचे राहुल कुल इथून आमदार आहेत. त्यांनी 2019ला राष्ट्रवादीच्या रमेश थोरात यांचा अवघ्या 746 मतांनी पराभव केला होता. पण आता पुढच्या इलेक्शनमध्ये अजितदादा राहुल कुल यांची साथ देणार की रमेश थोरात यांना पाठिंबा देणार हा खरा इथला प्रश्न असणार आहे. पण जर अजितदादा राहुल कुल यांच्यासोबत गेले तर रमेश थोरात हे सुप्रिया सुळे गटाकडून पुढची इलेक्शन लढवताना दिसतील. राहुल कुल यांच्यावरील भीमा पाटस कारखान्यावरून झालेला आरोप तसेच मागच्या इलेक्शनमधील अवघं 746 मतांचे लीड यामुळे थोरात सुद्धा इथून की फॅक्टर ठरू शकतील. एकूणच या मतदारसंघात शरद पवार यांची सहानुभूती की अजितदादांची ताकद जिंकेल हा प्रश्न आहे. पण त्यातही अजितदादा भाजपच्या उमेदवाराला ताकद देतील की राष्ट्रवादीच्या हाही इथे एक अजून संशोधनाचा विषय असणार आहे. इंदापूर विधानसभेचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तामामा भरणे इथून 2 टर्म झाली आमदार आहेत. त्यांनी मागच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा 3,110 मतांनी पराभव केला होता. आता दत्तामामा पवार कुटुंबाच्या जवळचे नेते आहेत, पण त्यांनी अजितदादांना साथ देण्याला पसंती दिली आहे. पुढच्या इलेक्शनलाही अजितदादा दत्तामामा यांच्या मागे उभे राहतील, पण त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांची मात्र बेकार अडचण होणार आहे. कारण हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत. आता दत्तामामांना तिकीट मिळालं तर मग हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजप सोडून काँग्रेसमध्ये येतील का हाही भविष्यातील वेगळा प्रश्न आहे.
तेव्हा या मतदारसंघात आजच्या घडीला जरी दत्तमामा आमदार असले तरी सुद्धा इथून पुढं हर्षवर्धन पाटील यांच्या भूमिकेत बरेच अर्थ दडलेले आहेत. आता अर्थात राष्ट्रवादीत फूट आहे की नाही या चक्रात कदाचित हर्षवर्धन पाटीलही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असतील हे कन्फर्म आहे. भोरचा विचार करता काँग्रेसचे संग्राम थोपटे हे इथून सिटिंग आमदार आहेत. त्यांनी मागे शिवसेनेच्या कुलदीप कोंडेंचा जवळपास 9,206 मतांनी पराभव केला होता. काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असल्यामुळं संग्राम थोपटे हे शरद पवारांची साथ देतील अशी चिन्ह आहेत. पण भोरमधील विरोधी गटातील नेत्यांना सोबत घेऊन अजितदादा भोरमध्ये आपली ताकद वाढवू शकतात ही तर गोष्ट नोंद करण्यासारखी आहे. पुरंदरमध्येही काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवसेनेच्या विजयबापू शिवतारेंचा जवळपास 31,404 मतांनी पराभव केला होता. आता विजयबापू शिवतारे आणि अजितदादा यांच्यात कसा 36चा आकडा आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच विजयबापूंनी अजितदादांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. कदाचित सत्ताधारी भाजपसोबत आपण असण्याच्या तसेच जगतापांवर प्रेशर क्रिएट करण्याच्या हिशोबाने बापूंनी अजितदादांची भेट घेतली असावी असं म्हटलं जातंय. पण अजितदादा विजयबापूंना पुढच्या निवडणुकीत साथ देतील की नाही हा खरा प्रश्न आहे. तिकडं संजय जगताप हे मात्र शरद पवार गटाकडून असल्याचंच पाहायला मिळतंय. आता सुप्रिया सुळे आणि संजय जगताप यांच्यातील स्नेहभावामुळे तुर्तास तरी शरद पवार गट पुरंदरमध्ये पॉवरफुल दिसून येतोय. खडकवासला मतदारसंघात मात्र भाजपचे भीमराव तापकीर हे सध्याचे आमदार आहेत. त्यांनी मागे राष्ट्रवादीच्या सचिन दोडके यांचा 2,595 मतांनी पराभव केला होता. भीमराव तापकीर हे अधूनमधून भाजप अंतर्गत नाराज असल्याचं समोर आलेलं आहे. असो, पण मूळ प्रश्न उरतो की अजितदादा भाजपच्या भीमराव तापकीरांना ताकद देणार का? दुसरीकडे सचिन दोडकेंना पुन्हा बाउन्स बॅक करायची संधी आहे. पण अजितदादा त्यांना साथ देतील की रुपाली चाकणकर यांना तिथे प्रमोट करतील असा एकंदरीत प्रश्न आहे. कारण अजितदादा गटाकडून रुपाली चाकणकर या खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं समजलं जात आहे. आता एकूणच लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा विचार करता अजितदादा आणि शरद पवार दोन्हीही बारामतीमधून तुल्यबळ नेते आहेत. म्हणूनच इथून पुढे शरद पवार यांचा अनुभव विरुद्ध अजितदादांचा आवाका असा इथं संघर्ष रंगणार आहे. नीट बघितलं तर बारामती इंदापूरमधून अजितदादा इथं निर्विवादपणे प्लसमध्ये दिसत आहेत. खडकवासला आणि दौंडमध्ये तर भाजपचेच आमदार आहेत. पण तिथं अजितदादा कसे पत्ते खोलणार हा पुढचा प्रश्न आहे. तिकडे भोर आणि पुरंदरमध्ये काँग्रेस आमदारांनी मात्र शरद पवार गटाची सोबत केली आहे. एकूणच अजितदादा आणि शरद पवार दोघेही बारामती मतदारसंघात पॉवरफुल आहेत. बाकी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल की जिल्हा बँक इथं शरद पवार यांच्या मार्गदर्शनात अजितदादांची सत्ता दिसून येते. शरद पवारांच्या बद्दल इथं सहानुभूती आहे. पण जिल्ह्यातील सहकार शिक्षण केंद्रावर अजितदादांची मांड आहे. आता आज अजितदादा पहिल्यांदाच पक्षफुटीनंतर बारामतीत आले आहेत. त्यांचं इथं कार्यकर्त्यांनीही जंगी स्वागत केलंय. पण आता राष्ट्रवादीत खरंच फूट आहे का हा मूळ प्रश्न आहे. पण जरी ती सध्या असली तरी येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉम्प्रोमाइज लेवलवर गेम खेळली तर अजितदादा आणि शरद पवार या दोन्ही गटाचे उमेदवार सिक्युअर होऊन राष्ट्रवादीच्या एकूण सीटा वाढू शकतील. हे दोन्ही गट पुढे एकत्र येऊन सत्ता स्थापनही करू शकतील किंवा जागा वाढली तर त्यांची सत्तेतील बार्गेनिंग व्हॅल्यू वाढू शकेल. त्यामुळे आता दोन्ही गट वेगळे आहेत असं म्हटलं तरी उद्या हे दोन्ही गट सत्तेसाठी एकत्र आले तरी आश्चर्य वाटायला नको. कारण राष्ट्रवादीचं राजकारण हे नेहमीच सत्ता केंद्रित असं राहिलेलं आहे. भाजपनं पाठीमागे बारामती जिंकण्याच्या हेतूनं बऱ्याच केंद्रीय मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली इथं दौरे केले. त्यांना बारामतीपासून दूर ठेवण्यासाठीच दोन गट पाडल्याचं दाखवून आतून एकी ठेवायची ही शक्यताही पवारांच्या एकूण राजकारणाचा इतिहास पाहता चुकीची असावी असं वाटत नाही. कदाचित सध्याच्या काळात ते खेळत असलेला डाव पवारांचा मास्टर प्लॅन असू शकतो असं अनेक राजकीय जाणकारांना वाटतंय. असो, तुर्तास तरी बारामतीपुरतं बोलायचं झाल्यास तुमचं मत नेमकं कोणाच्या बाजूनं झुकतंय? तुमच्या मते बारामतीत कोणाची ताकद जास्त आहे? बारामतीचा खरा किंग कोण? शरद पवार की अजित पवार? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आपल्याला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.